आज आहे 21 एप्रिल 2026, मंगळवार आहे. निफ्टी एक्सपायरी होती आज, पण तरी असं वाटलं नाही की निफ्टीची एक्सपायरी चालू आहे, कारण निफ्टीच्या एक्सपायरीला व्होलॅटिलिटी खूप प्रचंड असते. त्या मनाने आज काहीच नव्हतं. तर आज आपण बघू शेअर मार्केटविषयी, सोनं चांदीविषयी, आणि आपला एक कोर्स आहे, हटके कोर्स आहे. हा काय आहे, वेगळा कोर्स आहे, तो काय आहे हे पण बघू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी मी तुम्हाला काही फंडे सांगणार आहे शेअर मार्केटमधले, तर त्या फंड्यांकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी आहे उदय कुर्तकोटी. मी हरणाई तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी इथं राहतो, पण आता सध्या पुण्यात आलेलो आहे आणि एका प्रायव्हेट बागेतनं शूट करतो आहे. खूप छान वातावरण आहे. प्रायव्हेट असल्यामुळे गर्दी जवळजवळ नाही, कारण बाहेरची लोकं काही इथं येऊ शकत नाही आणि लिमिटेड लोकच इथं फक्त येतात, की जी ओळखीचीच आहेत सगळी. त्याच्यामुळे छान वाटतं, खूप छान वाटतं. एनिवे, आज मार्केट तुम्हाला बघून खूप आनंद झाला असेल. नाही, मध्ये आता प्रत्येकाचा पोर्टफोलिओ हा ग्रीनमध्ये आलेला आहे, आणि आला नसेल तर तुम्ही नक्की बघा की का नाही आलेला, काय चुकतंय, कुठला शेअर पोर्टफोलिओला खाली खेचतोय, तो ताबडतोब काढून टाका. कारण आत्ता अशी कंडिशनच नाही आहे की पोर्टफोलिओला खाली खेचणारा शेअर्स कुठले असतील. सगळेच्या सगळे शेअर्स हे ग्रीनमध्ये गेलेले आहेत. आणि त्यातूनही गंमत म्हणजे जे मोठे लार्ज कॅप्स आहेत ना, हे लार्ज कॅप्स हे काही रेडमध्ये आहेत अजून. नाही, तुमच्याकडे लार्ज कॅप असेल तर त्याला हे लागू नाही आहे. मी स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅपबद्दल बोलतो. मी मिड कॅप आणि लार्ज कॅपबद्दल कधीच बोलत नाही, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टी बॅगर्स मिळणं अशक्य आहे लार्ज कॅप आणि मिड कॅपमध्ये. लार्ज कॅप एवढे मोठे असतात की ज्यांना स्वतःचंच वाढणं, दुप्पट होणं हे सुद्धा त्यांना एक खूप त्रासाचं असतं. म्हणजे 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला पळायला लावणं, अशा प्रकारचा तो भाग आहे की जो पळू शकत नाही. एखादा सोडून द्या, पण जवळजवळ कोणीच पळू शकत नाही. आणि तसं त्यांना दुप्पट व्हायचं म्हटलं तरी प्रचंड कष्ट आहेत. मिड कॅपला दुप्पट होणं सहजासहजी शक्य नाही, कारण तेही खूप मोठे असतात. पण त्यातही काही मिड कॅप्स आहेत की जे 50,000 कोटीच्या आसपास आहेत. ते साधारण लाख कोटीला, 1.5 लाख, 2 लाख कोटीला तसे जाऊ शकतात. म्हणजे 3-4 पट होऊ शकतात. पण 3-4 पटाला मी मल्टीबॅगर म्हणत नाही. मल्टीबॅगर म्हणजे माझ्या हिशोबात जे आहे ते 100 पट, 200 पट, 500 पट, 1000 पट, चुकलं म्हटलं 10,000 पट. याला मल्टी कॅप म्हणतात. आय एम सॉरी, मल्टीबॅगर म्हणतात. तर मिड कॅप आणि लार्ज कॅपमध्ये मल्टीबॅगर मिळणार नाही, आणि त्याविषयी मी कधीही बोलत नाही. ती माझी स्पेशालिटी नाही. मी स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप याविषयीच कायम बोलत असतो. तर हे कायमचं लक्षात ठेवा. माझे व्हिडिओ जर का बघत असाल, सबस्क्राईब केलेलं असेल, तर हे कायमचं लक्षात ठेवा की मी जे काही बोलतो ते स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप विषयीच, दुसरं बोलायचं माझं कारणच नाही. कारण आपल्याला श्रीमंत जर का व्हायचं असेल, मी मुद्दामून हे व्हिडिओ मराठीत करतो, कारण मराठी मुलं पाठीमागे आहेत, मुलं मुली म्हणा, हे शेअर मार्केटमध्ये बऱ्यापैकी मागे आहेत. तर आपल्या मुलामुलींनी पुढं यावं आणि शेअर मार्केटमधनं अफाट पैसे मिळू शकतात. तर ते कसे मिळवायचे हाच आपण कोर्सचा विषय आहे. आणि मल्टीबॅगर कसे शोधायचे आणि त्याच्यामध्ये नक्की काय काय करायचं, स्ट्रॅटेजी काय काय ठेवायची, म्हणजे आपल्याला त्या मल्टीबॅगरनी करोडो रुपये मिळतील. तुम्हाला फक्त एक मल्टीबॅगर पाहिजे, एक. आणि आपण 15 ते 30 मल्टीबॅगर शोधतो आणि ते सोडून देतो. अर्थात सोडून दिलं म्हणजे काही त्याच्याकडे बघत नाही अशातला भाग नाही. ते कायम म्हणजे बघत राहावंच लागतं. ॲटलिस्ट 3 महिन्यातनं एकदा तरी तुम्हाला त्याची सगळी उजळणी करावी लागते, पूर्णच्या पूर्ण, संपूर्ण उजळणी करावी लागते. तर हे आपण 3 महिन्यातनं एकदा तरी मिनिमम करतो. आठवड्यातनं केली तर जास्ती चांगलं. रोजच्या रोज बऱ्याच जणांना शक्यही नाही करणं, कारण 30-30 स्टॉक बघणं किंवा 15-15 स्टॉक बघणं हे खेळ नाही आहे. याला डीप स्टडी करावा लागतो आणि त्याच्यात वेळ जातो. आणि आठवड्यातल्या एकदा सुट्टीच्या दिवशी म्हणा, किंवा विकेंडला तुम्ही, विकेंडच्या अगोदर शेवटचं काम झालं तुमचं, शेवटचा वर्किंग डे झाला की त्या दिवशी 1-2 तास बसलं, 3 तास बसलं, 4 तास बसलं आणि तुम्ही ते सगळं बघितलं, तर जास्ती चांगलं. तर अशा प्रकारचा हा सगळा भाग आहे. आणि ह्याच्यामधनं तुम्हाला फक्त एक पाहिजे, एक. तर एक जर का मल्टीबॅगर असेल तर तो तुम्हाला 2 ते 10 कोटी रुपये देऊ शकतो. झालं, तुम्ही पहिल्या दिवशी रिटायर होऊ शकता, ज्या दिवशी तुमचे 2 कोटी तयार होतील. पहिले 1 कोटी मिळवणं खरंच अवघड असतं, खरंच अवघड असतं. पण एकदा का ते मिळाले की त्याच्यानंतर मात्र तुम्हाला फार सोपं असतं, गणितच सोपं होऊन जातं. कारण त्याच्यात तुम्हाला 12-15% रिटर्न्स मिळत असतात, आणि ते 12-15% रिटर्न जे आहेत ते 12-15 लाख रुपये होतात. तर 12-15 लाख रुपये तुम्हाला तुमचं इन्कम त्यावेळेस चालू असतं, आणि ते चालू असताना 12-15 लाख रुपये हे तुमचे स्ट्रेट वाढायला सुरुवात होतात. त्याच्यावर परत पुढच्या वर्षी तुम्हाला व्याज मिळतं, कंपाऊंडिंग होत जातं, आणि एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 कोटी व्हायला वेळ नाही लागत. तर त्याच्यामुळे शेअर मार्केटमध्ये आपण पैसे का गुंतवावेत, तर याचा खरं उत्तर हे आहे. आणि मराठी मुलांनी आपल्या पुढं जावं, या हेतूने मी हे सगळे व्हिडिओ मराठीत करतो. हिंदीमध्ये करायला मला काही प्रॉब्लेम नाही, ऑल ओव्हर इंडिया मी फेमस होऊ शकतो. तर त्याची हौस नाही आहे मला, कारण ह्या सगळ्याच्या पलीकडे मी ऑलरेडी गेलेलो आहे. आता फक्त मनाला जे आनंद वाटतो या गोष्टी करायच्या आहेत. तर ह्याच गोष्टी ज्या माझ्या चालू आहेत, आणि म्हणूनच मी व्हिडिओ करत असतो.
तर व्हिडिओ केला की या गोष्टी सहजासहजी सहज साध्य असतात. तर आजचं शेअर मार्केट मनाला उत्साह देणारं होतं. सगळे शेअर वर चालले होते. स्मॉल कॅप काय आणि मायक्रो कॅप काय. धापा वर चालले होते. माझे जवळजवळ 7-8 शेअर हे 5% वर होते. एक शेअर 15%, 16% वर होता. म्हणजे तो 12% सुरुवातच झाली त्याची वर जायला आणि तो एंड होता तो जवळजवळ 16% वर गेला. आता शेवटी मी पाहिलं नाही. कारण शेवटी माझं ॲक्युमुलेशन चालू असतं शेअर्सचं, तर ते फार मी घेत नसतो. एखादा शेअर अशा 2-4 याचे शेअर्स घेत असतो, की जे पडलेत म्हणा किंवा जे घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं आणि आपल्या ह्याच्यात जोडून ठेवायला पाहिजे ते मी घेत असतो. तर त्याच्यामुळे लक्ष त्या शेअर्सकडे असतं शेवटच्या तासामध्ये. त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या शेअर्सकडे लक्ष देणं शक्य नाही. तर माझी रेग्युलर स्ट्रॅटेजी आहे शेवटच्या एका तासामध्ये जे शेअर्स घ्यायचे आहेत त्याची एक लिस्ट करायची, कुठल्या भावाला घ्यायचे ते ठरवायचं, ऑर्डर प्लेस करायची. जर ऑर्डर प्लेससारखी परिस्थिती नसेल किंवा कुठल्याही क्षणी तो वर जाऊ शकतो असं वाटत असेल, आत्ता पडलेला आहे, तर तो त्याच्याचवर कॉन्सन्ट्रेट करून काही फॉर्म्युलेज आहेत चार्ट्सवरती बघत तो शेअर कमीत कमी भावाला. आज मला एक शेअर क्लोजिंगच्या भावाच्या 3% अलीकडे मिळाला. इट्स द ब्युटी. काही न करताच 3% एका दिवसातच मिळालं थोडक्यात. अर्थात हे ट्रेडिंगचा पार्ट झाला थोडासा, ते करू नये फारसं, पण शेवटी आपल्याला विकत घ्यायचाच आहे. ठीक आहे, कमी मिळाला जास्ती मिळाला तरी चालतो, पण बहुतेक वेळा असं होतं की आपण शेअर घेतला की तो पडतो. तर तो पडलेला असतानाच घ्यायचा, ही स्ट्रॅटेजी मी थोडीशी वापरतो. त्याच्यामुळे दुःख होत नाही. दुसऱ्या दिवशी पडला तरी वाईट नाही वाटत. नाहीतर दुसऱ्या दिवशीपर्यंत विसरून गेलेलो असतो, नवीन भाग चालू झालेला असतो. तर अशा गमती शेअर्समध्ये होत असतात. शेअर मार्केटमध्ये मी तुम्हाला जे फंडे म्हणलं त्यापैकी एक फंडा मी तुम्हाला सांगतो, की एकदा तुम्ही समजा ₹1,00,000 शेअर मार्केटमध्ये ब्रोकरच्या अकाउंटला तुम्ही जमा केले, की ते विसरायचे. ते पैसे आपले नाही. आपण फंड मॅनेजर आहोत असं समजायचं. कॉलर ताट करून कॉलर नाही आला पण तरी पण. तर आपण स्वतः फंड मॅनेजर आहोत आणि हा फंड आपल्याला चालवायला मिळालेला आहे. हे पैसे आपले नाही. आले काही सुख नाही, गेले काही दुःख नाही. आपण आपलं काम करत राहायचं आहे. ह्या पद्धतीत तुम्हाला पुढे जायचं असतं. हा एक फंडा आयुष्यभर लक्षात ठेवा. तुमचा लॉस झालाच तर कमीत कमी असेल आणि प्रॉफिट झाला तर मॅक्सिमम असेल. असेच आपण फंडे आपल्या क्लासमध्ये शिकत असतो. खूप आहेत, म्हणजे अनुभवातनं जे आलेले फंडे आहेत, हे सगळे फंडे आहेत. हे तुम्हाला कोणी यूट्यूबवरती सांगणार नाही. मी फ्री ऑफ चार्ज सांगतो. माझ्या जर का तुम्ही मागच्या जानेवारीपासून म्हणजे 25 सालच्या जानेवारीपासून जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक व्हिडिओ जर का बघत गेलात तर तुम्हाला एक एक फंडा जवळजवळ प्रत्येक व्हिडिओमधनं मिळेल. तर जरूर बघा, तुम्हाला फ्री ऑफ चार्ज मिळेल. माझा कोर्स करण्याची फारशी गरज नाही असं मी नाही म्हणणार, पण गरज आहे. कारण तो कोर्स केला तर तुमचं शेअर मार्केटमधला अनुभव हा माझ्या अनुभवाप्रमाणे 46 वर्षातच नाही होणार, पण थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये 1-2 वर्ष घालवली हा कोर्स केल्यानंतर, तर तुमचा अनुभव स्ट्रेट अवे 25 वर्षाच्या अनुभवी माणसाप्रमाणे होईल. एवढं नॉलेज मी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर हा कोर्स हटके कोर्स आहे. हा रेग्युलर शेअर मार्केटचा कोर्स नाही. ज्यांना शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करता येतात, विकता येतात, घेता येतात आणि त्याच्यातल्या टर्म्स ज्या आहेत, ह्या वेगवेगळ्या टर्म्स तुम्हाला जर का माहिती असतील, तर त्या टर्म्स त्याच्या माहिती करून तुम्हाला हा कोर्स करता येईल. कारण आपण काही शब्द जे वापरलेले आहेत, हे शेअर मार्केटमध्ये टर्मिनॉलॉजी असते, म्हणजे ॲक्युमुलेशन म्हणजे काय, ही जर का सुरुवात असेल तर तुम्ही अगोदर एक 4-6 महिने शेअर मार्केटमध्ये अनुभव घ्या. रोजचा TV बघा, त्याच्यावरनं काही ॲक्शन घेऊ नका, कारण TVमध्ये जनरली खोटं सांगतात. मी अगदी चॅलेंज देऊन सांगतो, खोटं सांगतात. त्याच्यावरनं फायदा झालेला जवळजवळ लोकं नाहीत आणि जी काही झालेली आहेत ती अगदी बोटावर मोजण्या इतकी आहेत. चुकून माकून झालेली. त्यांचं नशीबच तो आहे. नशिबातच लिहिलेलं आहे त्यांच्या, की तुम्ही काहीही करा तुम्हाला पैसे मिळणार. पूर्वी ते एका राजाची गोष्ट होती बघा, की एक व्यापारी असतो आणि त्यांनी ज्याच्यात हात घालेल त्याचं सोनं होतं. म्हणजे थोडक्यात तो कुठलंही काहीही करू तो पैसा मिळवतो. शेवटी तो पैसा मिळून इतका थकतो की नाही आपल्याला लॉस आता झालाच पाहिजे. म्हणून तो काय करतो, भारतात सगळे जे खजूर असतात ते सगळे गोळा करतो आणि तो अरबस्थानात जातो, म्हणजे आजचं UAE थोडक्यात. तिकडं जातो आणि तिथं जाता त्यावेळेस काही साधनं नव्हती, त्यावेळेस उंटावरनं जावं लागायचं. तर जाता एक राजा आणि त्याची सगळी पलटण ही काहीतरी शोधत बसलेली असतात वाळूमध्ये. तर त्याला उत्सुकता वाटते की राजा या वाळूत काय करतोय, काय शोधतोय. राजाला तर काही शोधायची गरज नसते एवढं, आणि इथल्या रेताळ जमिनीमध्ये म्हणजे वाळूच्या जमिनीमध्ये मिळणार काय त्याला. तर तो उत्सुकतेने विचारतो की बाबा काय शोधताय तुम्ही. तर राजाचा एक सेवक म्हणतो की राजाच्या अगदी जिवलग जी राणी आहे तिची अंगठी हरवली, ती कुठंतरी इथं पडली आहे, तर ती आम्ही शोधतोय. तर याला हसू आवडेल. तर तो म्हणला एवढ्या मोठ्या वाळवंटामध्ये कुठं सापडणार आहे मला.
मग सैनिकाला विचारतो की तुम्ही काय घेऊन आलाय भारतात, मसाले वगैरे आणले का? तो म्हणतो नाही, आम्ही खजूर आणले. ते सगळे हसायला लागतात. राजासकट सगळे हसायला लागतात की तू भारतात खजूर विकायला आमच्या देशात आणला, आमच्याच देशात होणार पीक, तो आम्हाला विकणार आहे. तर ते सगळे हसायला लागल्यानंतर तो व्यापारी जरा भडकतो. तो म्हणतो तुमचा विश्वास जर का बसत नसेल तर मी जिथं हात घालीन तिथं मी प्रॉफिटच काढतो. ही बघा, ही मी रेती उचललो, याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलंत ना तर याच्यामधनं सुद्धा मी प्रॉफिट काढू शकतो. आणि तो मूठ उघडतो आणि मूठ उघडतो तर राजाच्या राणीची मुठी त्याच्यात असते. राजा सगळा खजूर 5 पट किमतीत विकत घेतो आणि व्यापारी कपाळाला हात लावून भारतात परत येतो. तर सांगण्याचा उद्देश असा की काही लोकांचं लक चांगलं असतं, काही लोकांमध्ये शेअर मार्केटमध्ये लकच नसतं. म्हणजे त्यांनी घेतला की शेअर असा काही आपटतो आणि नंतर एवढं नैराश्य येतं की ते खालच्या भावात विकून टाकतात, म्हणजे लॉस होतो. तर अशा ज्या लोकांच्या बाबतीत घडतं की ज्यांचं लक नाही आहे किंवा कमी आहे, त्यांच्याकरता हा कोर्स आहे. नाही होणार परत हा कोर्स केला ना तर असं कधीच नाही होणार. मे बी तो शेअर डाऊन जाईल, पण किती डाऊन जाईल? 10%, 15%, 20%, 80 आणि 90% किंवा 50% वगैरे डाऊन नाही जाणार. अर्थात निफ्टी जर का घसरला तर आत्ता जसा फेब्रुवारी आणि मार्च 2026 जसा घसरला म्हणजे मागच्या 2 महिन्यांमध्ये, तसा जर निफ्टी घसरला 15-20% तर मात्र तुमचे शेअर डाऊन जाऊ शकतात. काही शेअर्स 40-50% पर्यंत जाऊ शकतात. पण त्यावेळेस घाबरायचं काही कारण नसतं. कारण का घाबरायचं नाही, कसं घाबरायचं नसतं, हे आपण सगळं कोर्समध्ये शिकवतो आणि तुम्हाला नॅचरली भीती वाटतच नाही, कारण तुमचा इन टोटल तुम्ही प्रॉफिटमध्ये असता. हे कसं साध्य करायचं असतं हेही कोर्समध्ये आपण शिकवलेलं आहे. बरं, आता हे झालं सगळं कोर्सविषयी तुम्ही व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअप नंबर दिला, त्याच्यात जर का तुम्ही त्याला व्हॉट्सअपला मेसेज केला तर मी तुम्हाला माहिती पाठवून देईन. किंवा त्याच व्हॉट्सअप लिंकमध्ये त्याच डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी तुम्हाला यूट्यूबच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपला कोर्सचे सगळे डिटेल्स सांगितलेले आहेत, अगदी फी सकट सगळे सांगितलेले आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ जरूर बघा, तोही इंटरेस्टिंग आहे. याच बागेत केलेला व्हिडिओ आहे तो. बरं, आता सोने चांदीविषयी जर का आपण पाहिलं तर सोनं चांदी हे लाँग टर्ममध्ये वरच्या दिशेलाच आहे, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आहे. सध्या ॲक्युमुलेशन झोन चालू आहे सोन्या चांदीमध्ये, थोडं खाली जाईल, थोडं वर जाईल. त्यामुळे मी फारसं सोन्या चांदीविषयी हल्ली मी व्हिडिओ बनवत नाही. त्याचं कारणच हे आहे की फार त्याच्यामध्ये सांगण्यासारखं काही नाहीच आहे. नाही, असं नाही आहे की बाबा आज सोनं विकत घ्या, चांदी विकत घ्या किंवा आज विका, असं काही नाहीच आहे सांगण्यासारखं. आता फक्त होल्ड करायचं आहे आणि विकत घ्यायचे वेळ आली तर मी त्यावेळेस स्पेशल व्हिडिओ बनवेन. तर आता ॲक्युमुलेशन झोन आहे, त्याच्यामुळे तुम्ही ॲक्युमुलेट जर का करत असाल तर थोड्या क्वांटिटीमध्ये करा. काय तुमच्याकडे समजा एक 5 लाख रुपये गुंतवायला असतील तर 1-1 लाखाचे 5 भाग करा आणि जसं जसं तुम्हाला वाटेल, योग्य होईल, तुम्ही ते पैसे टाकत राहा. आणि आता 1.5 लाख सोनं आहे. मे बी 1.45 झाल्यानंतर 1 लाख घ्या, 1.40 झालं तर दुसरा घ्या, 1.35 झालं तर तिसरा घ्या, 1.30 झालं तर तुमचं नशीब चांगलं आहे. चौथं घ्या. 1.25 झालं तर तुम्ही त्या व्यापारासारखेच हात घालाल तिथं तुम्ही पुढंच जाणार आहात. तर तिथं 5वा भाग घ्या. 1.25च्या खाली सोनं जाणार नाही. आणि आत्ता सध्या चांदी अस्थिर आहे, म्हणजे पडेल अशातला भाग नाही आहे, पण वर खाली मोठ्या प्रमाणावर जाऊ शकते. म्हणजे खाली गेली तरी त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. 1.80 पर्यंत गेली तर खाली जाईल, त्याच्या खाली जाण्याची सुतराम शक्यता नाही, अजिबात नाही. आणि ती पण येण्याची वेळ नाही आहे, म्हणजे 2.25 ही त्याची लिमिट आहे खरं तर. पण अजून एक त्याचा खालचं जो ट्रिगर दिसतोय, ट्रिगर नाही म्हणता येणार, खालची जी लेवल दिसते ती 1.80 पर्यंत आहे. तर 1.80 नाही येणार, 2 लाखही येणार नाही. 2.10 त्याचा अजून एक लेवल आहे, 2 लाख एक लेवल आहे, 2.10 पण येणार नाही. 2.25 येऊन थांबेल चांदी, कदाचित. आत्ता 2.5ला आहे, 2.55 वगैरे भाव. तर त्याच्यामुळे आणि चांदी सध्या युद्धामुळे डिमांड ही कमी झालेली आहे, कारण इंडस्ट्री हळूहळू बंद पडत आहे. पॉवरच नाही तर इंडस्ट्री चालणार कुठे? जागतिक लेवलला बऱ्याच ठिकाणी ले ऑफ चाललेले आहेत किंवा कामगारांना काढून टाकतात आणि प्रोडक्शन होतच नाही. आणि प्रोडक्शन करायला त्यांना जे पॉवर पाहिजे तीच मिळत नाही. तर अशी परिस्थिती असल्याकारणाने कठीण आहे, खूप कठीण आहे. रेसेशन तर अख्ख्या जगात चालू झालेलंच आहे. आपण पाहिला वडापावसुद्धा आपल्याला 15 रुपयाचा 20 रुपये झालेला आहे. तर इथंच 33% वाढ झालेली आहे. तर जर एवढी वाढ असेल तर रेसेशन यायला वेळ लागणार नाही. प्रत्येक गोष्टीत ही वाढ आहे, कारण बेसिक आता इलेक्शन आहे म्हणून आपले पेट्रोलचे भाव वाढलेले नाही आहेत. एकदा इलेक्शन संपली की 2-3 दिवसांनंतर बघा तुम्ही 100% 30-40 रुपयांनी भाव वाढ होती आहे, किंवा 50 रुपयांनी करतील, 10 रुपये 20 रुपये कमी करतील, असं काहीतरी गणित करतील ते, की लोकांनाही जरा बरं वाटेल, नाही अगदी 50 नाही केलं, 30 रुपये केलं. पण नुसतेच 30 रुपये केले तर लोक त्याच्यात अजून 10-20 रुपये कमी करायला लावतील. त्यामुळे 50 रुपयांनी वाढवतील आणि 10-20 रुपयांनी नंतर लोकांचे आंदोलनं झाली तर 10-20 रुपयांनी कमी करतील आणि 30-31 रुपयांनी पेट्रोल नक्की वाढलेलं असणार आहे. तर त्याच्यामुळे एकदा पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं की त्याच्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट महाग होतं. ट्रान्सपोर्ट महाग झालं की सगळ्या गोष्टी महाग होतात. तर त्याच्यामुळे आपल्याला परिस्थिती कठीणच होत जाणार आहे, जोपर्यंत युद्ध थांबत नाही. एकट्या ट्रम्पनी अख्ख्या जगाला रिसेशनमध्ये आणलेलं, नुसत्या स्वतःच्या तोंडाने. लोक घाबरतात, तो काय बोलणार आहे उद्या.
तर की ट्रम्पचं तोंडातनं काय शब्द बाहेर पडत आहेत हे कुणाला भरोसाच देता येत नाही, आणि तो उद्या काय बोलेल आणि अजून आपल्याला रेसेशनमध्ये टाकेल का, काही भरोसा नाही. 800 कोटी लोकांपैकी फक्त एक माणूस जगातल्या 800 कोटी लोकांना वेटीला धरलेले आहेत. आपल्या भारतातच नाही आहे, अख्ख्या जगात आहे सगळं. तर बघा कसं वाटतं. आपल्या कोर्सचे डिटेल खाली देतो, जरूर जॉईन व्हा. मी तुम्हाला गॅरंटी देईन की तुम्हाला विदिन 2-3 इयर्स म्हणजे 2-3 वर्षात तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्हाल आणि पैसे कमवाल. आत्ता जेव्हा फेब्रुवारी मार्चमध्ये शेअर मार्केट आपलं पडलं, मला भीती नाही वाटली. त्याचं कारण माझा एकंदरीत पोर्टफोलिओ म्हणजे फक्त शेअर्स नाही, टोटल हा पॉझिटिव्ह होता, प्लसमध्ये होता. आणि शेअर्समध्ये म्हणला तर बऱ्यापैकी लॉस होता, म्हणजे मोठा लॉस होता. पर्सेंटेजमध्ये कमी होता, पण म्हणजे टोटल ॲसेटच्या पर्सेंटेजमध्ये कमी होता, पण तसा फिगरमध्ये मोठा होता. पण तरी मला कधीही असं वाटलं नाही की हा एवढा लॉस झाला, आता काय. तर ही परिस्थिती येण्याकरता काय करायचं असतं, त्याच्याकरता काय स्ट्रॅटेजी वापरायची असते, हे सगळंच्या सगळं आपल्या कोर्समध्ये मी शिकवतो. तर जरूर कोर्स बघून घ्या, त्याचा व्हिडिओ बघून घ्या आणि पूर्ण बघा, कारण पूर्ण बघितल्याशिवाय अंदाज येत नाही. उगीच वरच्यावर बघायचं असेल तर करूही नका कोर्स. तुम्हाला जर का कोर्सची माहितीच जर का वरच्यावर उडत घ्यायची असेल तर कोर्सही तुम्ही उडत कराल, तर काही फायदा होणार नाही. तर तुम्ही जर का सिरियस असाल आणि याच्यामध्ये करोडो रुपये कमवायचेच अशीच जर का तुमची भावना असेल, तरच फक्त माझा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला योग्य वाटलं तर जॉईन करा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.